भारतात दहशतवादी कारवायांचं पाप करणाऱ्या पाकिस्तानच्या पापाचा घडा आता भरलाय। 2024 मध्ये दहशतवाद्यांनी अनेक कारवाया केल्या, त्यांच्या पापाचा घडा पहलगाम हल्ल्यानंतर भरला आणि भारतानं दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर हाती घेत दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलंय। दहशतवाद्यांच्या आकांचा पाकिस्तानात घुसून खात्मा। पाकिस्तानचा जन्म झाल्यापासून पाकिस्ताननं काश्मीरात दहशतवादाचा राक्षस पोसला। काश्मीरातील दहशतवादाच्या राक्षसानं निष्पाप काश्मीर हिंदूंचा नरसंहार केला। या दहशतवादाच्या राक्षसानं भारतीय लोकशाहीला कायम आव्हान दिलं। 1990 नंतर काश्मीरात दहशतवाद्यांनी अक्षरशः रक्ताची होळी खेळली। कधी काश्मीरी नागरिक तर कधी काश्मीरी प्रशासकीय अधिकारी तर कधी भारतीय लष्कराचे सैनिक दहशतवाद्यांच्या निशाणा बनले। गेल्या वर्षाचाच विचार करायचा झाला तर 2024 साली दहशतवाद्यांनी 16 जुलै 2024 डोडाच्या देसा जंगलात चकमक, 5 जवान शहीद। 20 ऑक्टोबर 2024 गंदेरबल मधील बांधकामाच्या ठिकाणी गोळीबार, 7 मृत्यू। 24 ऑक्टोबर 2024 बारामुल्ला दहशतवादी हल्ला, 2 जवान शहीद, 2 नागरिकांचा मृत्यू। पहलगाम मध्ये पर्यटकांवर हल्ला करण्यात आला, पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून मारण्यात आलं। दहशतवाद्यांच्या 100 पापांचा घडाच या घटनेमुळे भरल्यासारखा झाला। 2024 में जम्मू सेक्टर में शिवखोरी मंदिर को जाते हुए यात्री और इस साल अप्रैल में पहलगाम में मासूम पर्यटक इस खतरनाक ट्रेंड के विशेष उदाहरण हैं। पहलगाम तक पाप का ये घड़ा भर चुका था। उरी दहशतवादी हल्ल्याचा भारतानं बदला घेतला होता। पुलवामा वेळीही भारतानं घुसून मारलं होतं। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तर भारतानं दहशतवाद्यांच्या मुहूर्त्यांनाच हात घातला। भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे येत्या काही वर्षात दहशतवादी काश्मीरमध्ये घुसण्याची हिंमत करणार नाही। दहशतवादी कारवाया झाल्या तर पाकिस्तानच काय, पण त्यांना पाठिंबा देणाऱ्या देशातही भारत घुसून मारण्यास मागं पुढे पाहणार नाही। उर्वशी खोना, झी 24 तास, नवी दिल्ली।